गाडी आणि आयशरच्या झालेल्या अपघातात 9 जणांचा मृत्यू तर 11 जण जखमी झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. जखमी 11 जणांपैकी 5 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. पंजाबमधील फिरोजपूर फाजिल्का मार्गावरील मोहनगावच्या उताडजवळ आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. धुक्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अत्यंत भरधाव वेगाने जात असलेल्या गाडीने आयशरला धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातानंतर गाडीतील प्रवासी अक्षरशः बाहेर फेकले गेले. त्यामुळे अनेक प्रवाशांचा दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. अपघातावेळी गाडीतून 25हून अधिक जण प्रवास करत होते. जखमींना पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार बुलेरो पिकअप गाडी गुरुहर सहाय येथून जलालाबादकडे जात होती. बुलेरोमधून मजूर प्रवासी प्रवास करत होते. त्याच वेळेस जलालाबादहून फिरोजपूरच्या दिशेने कॅन्टर जात होता. शहीद उधमसिंग कॉलेजजवळ पोहोचल्यावर अचानक दोघांमध्ये टक्कर झाली आणि यामध्ये गाडीचे मोठे नुकसान झाले. गाडीतील सर्व लोक अपघात स्थळापासून दूरवर फेकले गेले. जखमींना तातडीच्या उपचारांसाठी विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.